पण दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचा होकारार्थी करताना तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यातला NT म्हणजे त्याच्यातला नॉट काढून टाकावं लागेल. पहा हे पुढचं वाक्य, याच्यामध्ये काय, आता याच्यामध्ये नॉट आहे, आपण काय म्हणलो, जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी, पण दिलेलं मूळ वाक्य जर काय असेल नकारार्थी असेल तर उत्तर होकारार्थी होईल, कारण हे दिलेलं मूळ वाक्य काय, हे विधानार्थी वाक्य नकारार्थी. याचं उत्तर ज्यावेळेस लिहू तर ह्याचं उत्तर काय असेल, होकारार्थी असेल, तर ह्याचं उत्तर होकारार्थी असताना त्याच्यामध्ये नॉट येणार नाही, फक्त काय येईल, डू येईल, त्याला नॉट ॲड होणार नाही, कारण दिलेला प्रश्न नकारार्थी म्हणून उत्तर होकारार्थी. हे काय नियमात सांगितलं. मग डू आय डिस्टर्ब यू आणि काय प्रश्न चिन्ह. याच्यात नॉट का आणला नाही, कारण जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट येत नाही रेटॉरिकल क्वेश्चनमध्ये. पुढे पहा पुढचा क्वेश्चन. दॅट वॉज अ लकी फॅक्ट, याच्यामध्ये काय होकारार्थी, तर हे होकारार्थी असल्यामुळं याप्रमाणे